आणि यानंतर आपण गिरगाव चौपाटीवर जाऊयात। गणेश ठाकूर माझा सहकारी आपल्या सोबत आहे। गणेश, मजल दरमजल करत राजे एक एक जे आहेत ते मार्गस्थ होत आहेत, त्यासोबतच घरगुती गणपतींचं देखील विसर्जन होतंय। सध्या तुझ्या डोळ्यासमोर नेमकं काय चित्र आहे? गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत तुझ्या गजर कानावर नक्कीच येत असेल। निश्चित आता घरगुती गणपती दीपक गिरगाव चौपाटीच्या या अरब सागरच्या दिशेला येत आहेत, त्यांचं विसर्जन होत आहे। दुपारी 3-4 नंतर जे गिरगाव या परिसरातले गणपती आहेत किंवा दक्षिण मुंबई या प्रामुख्याने लालबाग, परळ, काळाचौकी, शिवडी, भायखळा भागातले गणपती इथं त्यांचं आगमन होईल। सर्वप्रथम गणेश गल्ली मुंबईचा राजाचं आगमन इथं होतं, ते मार्गस्थ झालेले आहेत आणि मी तुम्हाला दृश्य दाखवतो। एका बाजूला आपल्या या टॉप अँगल कॅमेऱ्यातनं अरब सागर आहे, आज सुंदर ऊन आहे, क्लिअर वातावरण आहे आणि दुसऱ्या बाजूला जनसागर आणि थोड्याच वेळात इथं अलोट गर्दी भक्तांची पाहायला मिळेल आणि मोठे मोठे गणेश प्रतिमा इथं पोहोचतील आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या व्यवस्था केल्या गेल्या आहेत। मुंबई पोलिसांचं दल इथं उपस्थित आहे। एकूण 24,000 पोलीस दल कर्मचारी आज मुंबईच्या रस्त्यांवरती आहेत। 10,000 CCTV कॅमेराज लावले गेले आहेत पूर्ण मुंबई परिसरामध्ये। त्याशिवाय मुंबई पोलिसांचे कमिशनर, स्पेशल कमिशनरसह जॉईंट कमिशनर आणि 9 ॲडिशनल कमिशनर, 40 DCPs असे कार्यरत आहेत। महानगरपालिकेची सुंदर व्यवस्था आहे। महानगरपालिकेच्या बोटी इथं आपण पाहू शकतो, ज्याच्यामध्ये गणरायांचं विसर्जन करण्यासाठी हे तराफे किंवा हे बोट्स इथं उभं केले गेले आहेत। आणि दीपक, ह्यावेळेचं खास वैशिष्ट्य म्हणजे गिरगाव चौपाटीमध्ये लाखोंच्या संख्येत भक्त येतात, गाड्यांमध्ये आपल्या गणरायाला घेऊन येतात, पण यंदा इथं ट्रॅफिक खूप कमी दिसणार आहे। त्याचं कारण म्हणजे जे कोस्टल रोडचं उद्घाटन केलं गेलं आहे, मरीन ड्राईव्हच्या ह्या पट्ट्यातून थेट वरळी बँड्रापर्यंत जाण्यासाठी जो अंडरग्राऊंड कोस्टल रोड आहे, म्हणून जे प्रवास करणारे प्रवासी दक्षिण मुंबईहून उत्तर किंवा सबब्सकडे जाणारे लोक आहेत, ते या कोस्टल रोडमधून प्रवास करतील आणि म्हणूनच इथं गणपतीच्या गाड्या येतील, पण एक प्रवास करणारे प्रवासी या ग्रीन कॉरिडॉर, ह्याला ग्रीन कॉरिडॉरचं नाव दिलं गेलं आहे, तर या ग्रीन कॉरिडॉरमधून दक्षिण मुंबईपासून ते पश्चिम उपनगर आणि दुसऱ्या उपनगरांच्या भागामध्ये जाऊ शकतील। म्हणून यंदाचं हे एक वैशिष्ट्य आहे आणि हे अरब सागरची सुंदर दृश्य आहेत। आपल्या कॅमेऱ्यातनं आपल्या सगळ्या प्रेक्षकांना संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेस सगळे गणेश भक्त आपल्या मोठ्या गणेश प्रतिमांना घेऊन इथे येतील, ते दृश्य पाहण्यासारखं असतं, भक्तिमय वातावरण असतं आणि तिथं निरोप देताना भावुक झालेले हे सर्व गणेश भक्त, नक्कीच जो गजर असतो, जो जयघोष असतो, तो गणपती बाप्पाचा असतो, तोही आपल्या प्रेक्षकांना नक्कीच। त्यामुळे एकीकडे जर आपण पाहिलं तर महासागर आहे, तर दुसरीकडे जनसागर देखील या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।